सहकार महर्षी कैलासवासी वी.गु. शिवधारे अण्णा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वी.जी. शिवधारे कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप उत्साहात पार पडला. या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींनी स्वसंरक्षणाची विविध प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एम.बी. पाटील यांनी केले. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव अतुल लकडे, रुद्रशक्ती गुरुकुलच्या अध्यक्षा संगीता फुलारी, दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाचे चेअरमन राजशेखर शिवधारे, जिल्हा व्यवस्थापक वृषाली लहारे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. महिलांनी आत्मविश्वासाने सादर केलेल्या स्वसंरक्षणाच्या प्रात्यक्षिकांनी कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. महिलांमध्ये आत्मविश्वास, धैर्य आणि संकटसमयी स्वतःचे संरक्षण करण्याची क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण शिबिराचे उपस्थितांनी कौतुक केले. संस्थेचे संस्थापक कैलासवासी शिवधारे अण्णांच्या जन्मशताब्दी निमित्त गेले 5-7 दिवस विविध कार्यक्रम आपल्या संस्थेने आयोजित केले. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम तो आजचा. गेले 12 दिवस आपण हा कार्यक्रम घेतो आणि त्याचा हा सांगता समारंभ. त्या समारंभाला उपस्थित आलेले प्रमुख पाहुणे माननीय आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते विद्यापीठाचे माननीय अतुल लकडे साहेब, ज्यांनी गेले 10-12 दिवस त्यांच्या मार्फत मुलींना जे ट्रेनिंग दिलं, त्या संस्थेची अध्यक्षा सौभाग्यवती संगीता फुलारी मॅडम, ज्यांनी शिवकालीन शस्त्रदर्शन व त्याचं आज प्रदर्शन इथं भरवलेलं आहे. युगंधर गुरुकुल आखाड्याचे संस्थापक माननीय राजेंद्र अनवर्ते साहेब, व्यासपीठावरती उपस्थित असलेले श्रीमती वृषाली लहारे मॅडम, संस्थेचे ट्रस्टी शेटे सर, सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन गंभीर साहेब, व्यासपीठासमोर उपस्थित असलेले सर्व विविध संस्थेचे पदाधिकारी, सगळे युनिटचे हेड आणि विद्यार्थी. मी सुरुवातीलाच फुलारी मॅडम आणि राजेंद्र अनवर्ते सर मनापासून या संस्थेमार्फत धन्यवाद देतो तुम्हाला. गेले 12-13 दिवस फुलारी मॅडमची जी टीम आहे, त्यांचं जे संस्था आहे रुद्रशक्ती गुरुकुल, त्या संस्थेमार्फत त्या संस्थेमध्ये जे युनिट आहेत त्या युनिटमध्ये जे मुली शिक्षण घेतात त्या मुलींना सेल्फ डिफेन्स कसं केलं पाहिजे, रस्त्यावरती चालताना काही अडचणी तर आपण कसं डिफेन्स केलं पाहिजे, त्याचं आपण आज गेले 10-12 दिवस ट्रेनिंग देतात. आणि या संस्थेने ठरवलेलं आहे की माझ्या कॉलेजमध्ये जवळपास 60-65% मुली आहेत. त्या मुलीचं संरक्षण करतोय एक पालक म्हणून आम्ही स्वीकारलेलं आहे. त्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये मुलींना काही इजा होऊ नये, त्यांच्यावरती काही दगाफटका होऊ नये म्हणून अत्यंत काळजी या संस्था सुरुवातीपासूनच आम्ही घेतलेलं आहोत. आणि ह्या वर्षी ठरवलं की अण्णाची जन्मशताब्दी मुलींना सेल्फ डिफेन्सचे धडे दिले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आम्ही संस्थेतल्या मुलींना एवढंच नाही तर आजूबाजूच्या मुलींना सुद्धा जे ह्या एरियामध्ये राहतात त्या सर्वांना सुद्धा आम्ही आमंत्रित केलं. सकाळच्या सत्रामध्ये तासभर, संध्याकाळच्या सत्रामध्ये तासभर, जवळपास 1000 ते 1100 मुली त्यामध्ये सहभागी झाल्या. तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वी.जी. शिवधारे कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स यांच्या वतीने आयोजित महिलांसाठी स्वरक्षण व मधले शस्त्र प्रशिक्षण समारोप आणि शस्त्र प्रदर्शन उद्घाटन आणि समारोप आहे आज. त्याबद्दल मी सर्वप्रथम आदरणीय शिवधारे सरांचे आणि मान्य प्राचार्यांचे आभार मानतो की त्यांनी मला उद्घाटन घेण्यात आले.
मंचावर उपस्थित सर्व संस्थेचे संचालक मंडळ, समोर बसलेले मान्यवर, विद्यार्थी, शिक्षक, सर्वांना नमस्कार. जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे सरकारमध्ये कलशाशी विश्वविद्यालयामध्ये जन्मशताब्दी निमित्त आपण जे आयोजित केलेलं होतं महिलांसाठी स्वसंरक्षण व मध्ययुगीन शस्त्र प्रशिक्षणाचा समारोह आणि शस्त्र प्रदर्शन सोहळ्याचं आयोजित केलेलं त्याचं उद्घाटन समारंभ आजच्या या कार्यक्रमास उपस्थित आमच्या विनंतीला मान देऊन आलेले आमच्या संस्थेचे चेअरमन सन्माननीय राजशेखर शिवगारे साहेबांचं मी या कार्यक्रमासाठी सरचे स्वागत करतो. आमच्या संस्थेचे विश्वस्त सन्माननीय प्राध्यापक पी शेटे सर यांचेही मी सरचे स्वागत करतो आणि आमच्या विनंतीला मान देऊन आले सोलापूर पुण्यश्लोक वैद्यकीय ओळखा सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे प्रगत कुलसचिव सन्माननीय डॉक्टर अतुलजी लगडे साहेब यांचेही मी इथं सरचे स्वागत करतो. तसेच सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन सन्माननीय नरेंद्रजी गंभीर साहेब यांचेही मी आपल्या या कॅम्पसमध्ये सरचे स्वागत करतो आणि ज्याच्यामुळे हे दिनांक 1 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट हे महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण जे आपण आयोजित केलेलं होतं, ज्यांच्या संस्थेकडून आपल्याला सर्व प्रशिक्षण उपलब्ध करून दिले अशा त्या संस्थेच्या म्हणजे दुर्गशक्ती गुरुकुलच्या अध्यक्षा माननीय सौ संगीता विविला फुले मॅडम यांचंही मी इथं सरचे स्वागत करतो.